या देवीच्या मंदिराशेजारी असलेल्या विहिरीच्या पाण्याने नवरदेवाची अंघोळ करतात। नमस्कार मंडळी, मी मुंबईची मराठमोळी मुलगी कृतिका आणि आज आपण जाणार आहोत माहीम येथे असलेल्या शीतळा देवीच्या मंदिरामध्ये। शीतळा देवी मंदिर हे मुंबईतील देवींच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे। इसवी सन 1890 ते 1895च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली। मंदिर उभारल्यानंतर काही वर्षांनी आसपासची जमीन GSB मंदिर ट्रस्टने खरेदी केली आणि तेव्हापासून मंदिर ट्रस्टकडे आहे। कोळी बांधवांसकट मंदिरात बंगाली बांधव मोठ्या संख्येने दर्शनाला येतात, तर सिंधी बांधव दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांचे जायवळ काढण्यासाठी येतात। म्हणूनच शीतळा देवी मंदिरात दसऱ्याच्या दिवशी मोठी गर्दी असते। कोळी समाजातील कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला शीतळा देवीच्या पायावर ठेवण्याची प्रथा आहे। देवीच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्या तरी योग्य नियोजनामुळे कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की होत नाही। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नवरात्रोत्सवादरम्यान मुंबईच्या ज्या 5 मंदिरांचे दर्शन घडवले जाते त्यातील एक म्हणजे शीतळा देवीचे मंदिर। मंदिराचे आणि देवीचे नाव शीतळा देवी आहे, परंतु लोकांनी त्याचा अपभ्रंश करून शीतला देवी असे केले आहे, असे जुन्या जाणत्या व्यक्तींचे सांगितलेले आहे। शीतळा देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे। ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे। देवीसाठी सोन्याचा मुलामा दिलेला मुखवटा आहे। खोकला बरा करणारी खोकला देवी शीतळा देवीच्या मंदिर परिसरात देखील आहे। खोकला देवीचे दर्शन घेतल्यावर खोकल्याचा आजार बरा होतो अशी लोकांची श्रद्धा आहे। मंदिराच्या शेजारी एक जुनी विहीर आहे। कोळी बांधवांच्या घरी लग्न कार्य असेल तर शुभ शकुन म्हणून या विहिरीतील पाणी नेतात। नवरदेवाच्या आंघोळीसाठी सुद्धा या विहिरीचे पाणी नेले जाते। मंदिरात अश्विन महिन्यात घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 10 दिवस शारदोत्सव साजरा केला जातो, तर माघ महिन्यात महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत माघी शारदोत्सव साजरा केला जातो। कुमारिका पूजन, पालखी सोहळा हे त्यापैकी मोठे सोहळे आहेत। या काळात दररोज 7,000 भाविक दर्शनाला येतात। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि बाकी सगळे व्हिडिओ बघण्यासाठी मनापासून धन्यवाद।